नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. नोव्हेंबर हप्ता वाटप सुरू झालेलं आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे. थेट 3,000 रुपये तुमच्या अकाउंट या ठिकाणी जमा होणार आहे. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे बहिणींनो, ज्या बहिणींनी KYC केले त्याच बहिणींना पैसे मिळत आहेत. ज्या बहिणींची KYC झालेली नाही आहे अशा बहिणींना पैसे मिळणार नाही आहे. या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर सर्व बहिणींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली की नाही. ज्यांची झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. ज्यांची झाली नसेल त्यांनी नाही लिहून पाठवा की सर माझी KYC झाली नाही आहे. तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. कारण की KYC करण्यासाठी 18 तारीख लास्ट डेट आहे आणि 18 तारखेच्या तुम्हाला KYC करायची आहे. म्हणून बहिणींनो, KYC सर्वांनी करून घ्या, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही तुमच्या बहिणी असतील, तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. तर पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करून द्या. आता तुम्हाला प्रोपर्टी घेऊन जातो, संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलेल्या प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यामधील महिलांना राज्य सरकारकडून KYC अनिवार्य करण्यात आलेली आहे. म्हणजेच बहिणींनो, तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. ही KYC बंधनकारक केलेली आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करण्याची मुदत आहे. 18 नोव्हेंबरच्या नंतर तुम्ही KYC करू शकणार नाही, असा स्पष्ट इशारा आहे. पण जर का मुदतवाढ झाली तर तुमची KYC तुम्हाला करता येईल. पण बहिणींनो, वाट कशाची बघताय? 18 तारीख लास्ट डेट दिली, तर 18 तारीखच्या आत KYC करून टाका, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला पैसे मिळत राहतील. आणि जर का तुम्ही KYC केली नाही तर तुमचा जो लाभ आहे तो बंद होऊन जाईल आणि पुढील जे काही हप्ते असतील ते तुम्हाला मिळणार नाही आहे. म्हणून KYC करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, तुम्हाला 18 नोव्हेंबरपर्यंत KYC पूर्ण करावीच लागणार आहे. आणि ह्या प्रक्रियेनंतर राज्यामधील अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणे बंद होणार आहे. जर का तुम्ही KYC केली नाही तर तुमच्या अकाउंटवर पैसे येणे बंद होऊन जाईल. आणि ज्या महिला KYC करतील त्यांना पैशाचा जो काही लाभ आहे तो या ठिकाणी सुरूच राहणार आहे, म्हणजेच त्यांना पैसे मिळतच राहतील. आता बघा, याचं कारण आहे की KYC नंतर 2.5 लाखांपर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे अशा लाडक्या बहिणींनाच यापुढे लाभ मिळणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. जर का तुम्ही KYC केली, KYCमध्ये निष्पन्न होईल की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे. जर का ते 2.5 लाख असेल किंवा 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला लाभ मिळत राहील. पण जर का ते 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ बंद होऊन जाणार आहे. म्हणून जर तुम्हाला लाभ सुरू ठेवायचं असेल तर KYC करावीच लागणार आहे. पुढे बघा, त्यामुळे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ बंद होईल. आणि राज्यामध्ये सध्या आचारसंहिता सुरू आहे. आता ह्या आचारसंहिता सुरू झाली आहे, त्यामुळे बहिणी म्हणताय की सर पैसे येतील का, सर नोव्हेंबरचा हप्ता येईल का. बहिणींनो, आचारसंहितेमध्ये सुद्धा तुमचे पैसे येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच आचारसंहितेमध्ये सुद्धा तुमचा हप्ता हा मिळत राहणार आहे, त्याला कोणताही अडथळा येणार नाही, असं स्पष्टपणे इशारा देण्यात आलेला आहे. म्हणजेच तुम्हाला नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, टायमावर तुम्हाला तो हप्ता मिळणार आहे. फक्त KYC करून ठेवा. KYC जर झाली तर तुमच्या अकाउंटवर पैसे पडतील. आता बघा, यामध्ये खात्यावर लाभ येणार का असा सवाल अनेकांच्या मनामध्ये असेल. याचंही उत्तर समोर आलेलं आहे आणि उत्तर अगदी हो आहे की तुम्हाला आचारसंहितेमध्ये पैसे मिळणार आहे. आता बघा, राज्यामधील लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करावीच लागणार आहे, अन्यथा त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ हा बंद होणार आहे. आणि ज्या महिलांनी KYC पूर्ण केलेले आहे त्यांच्या खात्यावर मंगळवारपासून ऑक्टोबरचा हप्ता हा जमा होत आहे. तुम्ही बघू शकता,
तर आचारसंहितेमध्ये लाडकीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच काय, तर लाडक्या बहिणींच्या खात्यावर जे काही पैसे आहेत ते आचारसंहितेमध्ये सुद्धा जमा होणार आहे. तुम्ही काळजी करू नका की आचारसंहिता लागली म्हणजेच पैसे येणार नाही. तर आचारसंहितेमध्ये तुम्हाला पैसे मिळतील. त्याचे कारणही समोर आले की ही योजना पूर्वीचीच असून लाभार्थ्यांनीही निश्चित झालेले आहेत. म्हणजेच काय, ही जी काही योजना आहे ही योजना आता सुरू झालेली नाही आहे, ही योजना पूर्वीपासून आहे. त्यामुळे बहिणींना जे पैसे ते मिळत राहतील, त्यामुळे कोणताही अडथळा नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे लाभासाठी आचारसंहिता लागू असणार नाही आहे असे एका अधिकाऱ्याने सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, आचारसंहिता या ठिकाणी अडथळा येणार नाही आहे, पैसे मिळतीलच. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा KYC बाकी आहे की झाली आहे, जेणेकरून तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.